श्री स्वामी समर्थ कसे प्रकट झाले हे माहीत आहे का? असे म्हणतात, भक्तिभावाने प्रकट दिनाची कथा ऐकली, वाचली, जप केला तर स्वामींची कृपा निश्चित मिळते। चला बघूया या मागची रहस्यमय कथा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इसवी सन 1459 मध्ये नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूरहून श्रीशैल यात्रेनिमित्त कर्दळीवन येथे अदृश्य झाले। तेथे त्यांनी सुमारे 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली। एकाच जागी ध्यानस्थ असल्यामुळे मुंग्यांनी त्यांच्या शरीराभोवती भव्य वारूळ बांधले। झाडे, वेली आणि मुंग्यांचे हे भले मोठे वारूळ तयार झाले होते। एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्या ठिकाणी आला। तो झाडे तोडत असताना त्याच्या कुऱ्हाडीचा वार चुकून त्या वारुळावर पडला। वारूळ फुटताच रक्ताची धार वाहू लागली। क्षणार्धात दिव्य ज्योतीने संपूर्ण परिसर उजळून निघाला आणि त्या वारुळातून तेजस्वी आजानुबाहू अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले। हे पाहून उद्धव घाबरला। त्याला आपल्या हातून दैवी पुरुषाला जखम झाल्याचे दुःख झाले। तो स्वामींची क्षमा मागू लागला। तेव्हा स्वामींनी त्याला अभय दिले आणि म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींनी उद्धवाचा उद्धार केला आणि लोककल्याणासाठी पुन्हा प्रकट होण्याचे ठरवले। इथून पुढे नीट ऐका। स्वामींनी स्वतः सांगितले, मी नृसिंह भान आहे, श्रीशैल जवळच्या कर्दळी वनातून आलो आहे। यावरून ते नृसिंह सरस्वती यांचेच अवतार असल्याचे स्पष्ट होते। प्रकट झाल्यानंतर स्वामींनी भारतभर भ्रमण केले। गंगातीरी, कलकत्ता, काशी, प्रयाग, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर अनेक भक्तांचा उद्धार केला। इसवी सन 1856 मध्ये ते अक्कलकोटात आले। प्रथम खंडोबा मंदिरात मुक्काम केला। अक्कलकोटात त्यांनी 22 वर्ष वास्तव्य केले। तेथेच त्यांचा मुख्य कार्यकाळ गेला। 30 एप्रिल 1878 रोजी त्यांनी वटवृक्षाखाली महासमाधी घेतली। पण आजही ते भक्तांच्या हाकेला धावून येतात असे लाखो भक्तांचे अनुभव आहेत। जर तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांचे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय जय स्वामी समर्थ।